and it's easy to see. You are that someone I've been trying to meet. चपात्या बनवून घेत आहे. हळू ह्यासाठी बोलते, थोडं ॲडजस्ट करा कारण सर्व झोपलेत. आता मी सर्वांना उठवते, तर एवढं मॅनेज करून घेते, सर्व बनवून घेते कारण की आज अर्पिताचा स्कूल स्टार्ट होणार आहे. तर आज स्कूलचं तिचा फर्स्ट डे आहे, तर त्याचकरता आज हा व्हिडिओ राहणार आहे. तर मी फटाफट थोडासा नाश्ता रेडी करून घेते, म्हणजे थोडी फ्री होऊन जाऊ, म्हणजे अद्विका उठली तरी टेन्शन राहणार नाही. तर भेटू आपण थोड्या वेळामध्ये. गिने बेटा 5 मिनटं बोलून 10 मिनटं झाले. चला गिने चल. तर अद्विका उठली आहे आणि अर्पिता गेली आहे ट्युशनला. तर अद्विकाने आता दूध पिलेलं आहे, तर तिला बर्प करणं खूप गरजेचं आहे. तर असं तुम्ही बर्प करू शकता. पाठीवर हात फिरून दूध पाजल्या मुलांना उभं धरा, कारण की त्यांना जो डायजेशन आहे प्रॉपर होणार, तर ते ठसका लागू नाही म्हणून पुढं त्यांना चांगला एकदम हात फिरवा, म्हणजे ते बरोबर राहतील आणि त्यांचं डायजेशन चांगलं होईल. रेडी झाली स्कूलमध्ये जायसाठी? मी काय फोटो नाही काढत आहे तुझा. फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज तुम्ही बोलत स्कूलचे कपडे कुठं घालून चालली, तर आज मी सेकंडला गेली आहे. तर आज सेकंड डेचा माझा पहिला डे जे मी स्कूलला चालले, आणि 2 महिने सुट्टी भेटलेले कारण की अजून बुक्स नाही भेटलेत. आता आज पहिला दिवस आहे, 1 ते 3 होणार आहे, फक्त 2 तास, आणि मग त्याच्यानंतर सुट्टी भेटलेलं नाही. मम्मी देता मला स्नॅक्स ट्युशनमध्ये, म्हणजे स्कूलमध्ये. आणि तो आज मान्सूनचं सीझन चालू आहे आणि आज माझी ऑटो घ्यायला यायची, पण आज पहिला डे म्हणून पप्पा मला सोडायला येणार आहे. आता पप्पा बाहेर गेले, म्हणजे आता ह्याला गेले ऑफिसमध्ये. मग ते 12 वाजता येणार, मग जेवण करेल, थोडंसं लेटेल, मग आम्ही दोघी जाऊ. आणि मला एक रफ नोटबुक पण घ्यायची स्कूलसाठी आणि ट्युशनसाठी. मग मध्येच पप्पाला बोलून घेईल की मला एक रफ नोटबुक घ्यायची. आणि हे बघा आमची मम्मी, आमची कोकी कशी बोलते, आता तिला समजायला लागेल. आणि मम्मी हे बघत आहे, मम्मीला ह्यांचे व्हिडिओ खूप आवडतात. चला बेडरूममध्ये जाऊ. ही बघा आमची रिंग लाईट, ज्याच्यामध्ये कपडे सुकवतात. हॅलो फ्रेंड्स, मी चालली स्कूलला. हे बघा पप्पा, हे बघा माझी बॅग. आता तिथंच भेटू. बाय. सोडायला आहे तुला. क्लासेस माहिती नाही कुठले होते, त्याला म्हटलं अर्पिता गेली स्कूलला, आत्ताच गेली आहे. हिची पण तयारी झाली आहे, जेवण झालं आहे. हे कंगीसोबत खेळते, नाही बोलते तरी तिला तेच पाहिजे. ती पर्पल कलरचे ना, तर कलरफुल आहे, तर तिला असं वाटतं की घेऊन खेळू. तर अर्पिता गेली आहे स्कूलला आत्ताच. तर तिचे आज ऑटोवाले नाही आले, त्यांनी कॉल पण नाही केलं असेल. काय फर्स्ट डेवर सर्व पॅरेंट्सच सोडतात, तर म्हणून तरी त्यांनी कॉल केला नसेल, नाही तर नेहमी कॉल करतात आणि ऑन टाईम असतात ते.
तर गेली ती आता स्कूलला. तिचे पप्पा आलते तिला. म्हटलं आज फर्स्ट डे तर सोडतील आणि घ्यायला पण येतील, कारण की वर्षभर ती बिचारी ऑटोमध्येच एकटीच जाते. आणि कसं म्हणजे जसं थांब बेटा. आणि जसं अर्पिता जशी जेव्हापासून मी प्रेग्नेंट होती तेव्हापासून अर्पिता एकटीच सफर करते, कारण की म्हणजे एकटंच येणं जाणं करत आहे ऑटोपर्यंत. तरी ॲटलिस्ट बिल्डिंगच्या खाली तर जाते ती, एकटीच जाते. तर म्हटलं ॲटलिस्ट फर्स्ट डे तरी तिच्यासोबत तिचे पप्पा जायला पाहिजे किंवा मी जाणार होती. बट मी नाही केली या छटाकीपासून, कारण की मग हिचं सर्व शेड्यूल वर खाली होतं. म्हटलं थोडं आता ही खेळेल, थोडी थकेल तर व्यवस्थित झोपेल, तर मी बाकीचे कामं आवरून घेईन. तर खूप एक्सायटेड होती ती जायला. गेली स्कूलला. आता स्टार्ट झालेलं आहे स्कूल. 2 महिने मस्तपैकी मजा केलेली आहे तिने. मजा म्हणजे हेच घरी खेळणं वगैरे, तिने खूप खूप खेळत होती ती. तर गेली आता स्कूलला. आता येईन मग तेच तिचा आता रेग्युलर रुटीन चालू राहणार. मॉर्निंग 9:30लाच क्लासला जाणार. मग तिथून आल्यावरती फटाफट रेडी होऊन स्कूलला जाणार. स्कूलवरून तिच्या नानीच्या इथे जाणार. नानीच्या इथून रात्री इकडं येणार. आल्यावर थोडं खेळेल किंवा काही करेल, मग अभ्यास करेन, जेवेन आणि झोपून जाईन. हा तिचा शेड्यूल राहणार. तर खूप थकणार आहे ती, कारण ती आजच सकाळी मला बोलत होती की मम्मा 5 मिनटं झोपून द्या, कारण की मला आजपासून झोप भेटणार नाही आहे. तर मीला तेच म्हटलं, बेटा मी 2 महिने तुला तेच सांगत होती की आराम करून घे, कारण की वर्षभर आराम भेटणार नाही. आणि तिला खरंच आराम भेटत नाही. जेन्युइनली मी तिला सांगते, तुम्हाला सांगते की तिला आराम नाही भेटत. कारण की म्हणजे कसं, मी पण कामावर असते, तर तिचं फुल टाईम कसं, ती तिच्या नानीच्या इथं, मग पहिले ट्युशन स्कूल, मग नानीच्या इथं, मग ती घरी येणार. मग ती खूप थकून जाते, तरी ती सर्वाईव्ह करते आमच्यासोबत. म्हणजे समजा आमच्यासोबत तिचा पण खूप स्ट्रगल असतो हर एका गोष्टीमध्ये. तर ठीक आहे, गेली आहे ती स्कूलला. पण एवढं आहे की ती तिच्या गोष्टी एन्जॉय करते. आम्हाला वाईट वाटते, पण तिला नाही वाटत. ती एन्जॉय करते. आता पण बघा 12 वाजता ऑटोसाठी जाते ती, आणि तिचा स्कूल आहे 1:20ला स्कूलला टच व्हायचं असते तिला, पण ती 12 वाजता जाते. म्हणजे ती पूर्ण 1.25 तासाचा ट्रॅव्हलिंग करून जाते ऑटोमध्ये. तरी एक्सायटेड असते ती. जेव्हा तिला प्रॉब्लेम नाही तर म्हटलं चल जाऊ दे. मी विचार केला की तिचा टायमिंग चेंज करू, पण पहिले मी तिला विचारेल की बेटा तुझा टायमिंग ऑटोचा चेंज करू का नाही. जे ती बोलेल ते करणार मी. जर ती बोलेल चेंज करा तर मी चेंज करायचा प्रयत्न करेल. जर नाही बोलली तर ॲज इट इज जे आहे ते राहणार टायमिंग. तर कसं एकटंच बिल्डिंगच्या खाली जाते आणि ऑटोमध्ये बसून जाते. नाही तर त्याच्या आधी असं असायचं की मी तिला लिटरली ऑटोमध्ये सोडून किंवा ऑटोवाले काका ट्युशनमध्ये तिला घ्यायला जायचे, असं करून आम्ही तिला सोडायचो. कधी एकटं नाही सोडलं आहे. लास्ट इयर मी प्रेग्नेंट होते तेव्हापासून ती एकटीच सर्वाईव्ह करत आहे. इवन दो आत्तापर्यंत ती करत आहे. मला कधी लक्षात नाही आहे की मी कधी मार्केटला कुठं फिरायला, इवन काही एक वडापाव पण खायला एकटी मी किंवा गिनीचे पप्पा आम्ही तिला सोडून कधी गेलो असणार. आम्ही नेहमी तिला घेऊनच जायचो. मला लक्षात आहे फक्त एकदा आम्ही तिला घरी सोडून मार्केटला गेलो होतो तिच्याच साठी शॉपिंग करायला. पण असं झालं होतं त्यावेळेस की तिला म्हणजे आम्ही मार्केटमध्ये गेलो, आमचा मनच लागत नव्हता, कारण की ती मार्केटमध्ये खूप मस्ती करते. इवन कुठं पण गेलं तर खूप मस्ती करते. म्हणून आम्ही त्यामध्ये एकदाच असं तिला घरी सोडून शॉपिंग करायला गेलो, आणि तिच्यासाठी शॉपिंग करायला गेलं. लिटरली मन असा लागतच नव्हतं. तर आम्ही शॉपिंग सोडली, आम्ही काहीच घेतलं नाही आणि रिटर्न घरी आलो खाली हात. आणि रस्त्यामध्ये हेच बोलत होता, आली तरी डोक्याला ताप असते, नाही आली तरी डोक्याला ताप असते, कारण मनच लागत नाही. कारण की आम्ही तिच्यासोबत खूप अटॅच्ड आहे. तर अशामध्ये तिला कधीच एकटं सोडलं नाही. पण मी व्हिडिओज पण शेअर केलेत, तर तुम्ही ते बघून घ्या की ती खरंच स्कूलला पण बघा कशी एकटी जाते आतमध्ये पण. म्हणजे मला लक्षात नाही की मी माझ्या लहानपणामध्ये अशी कधी होती, कारण की मी जास्त म्हणजे रिझर्वड होती खूप. मी कोणामध्ये जास्त इन्वॉल्व नाही व्हायची. तर तिचं तसं नाही आहे. ती खूप साऱ्या गोष्टी एकटी मॅनेज करते. तर मी आज एवढं सर्व का तिच्याबद्दल बोलत आहे. तुम्ही बोलणार आपल्या पोरीची बडाई मारते. मी बडाई नाही मारत आहे. मी ह्यासाठी बोलत आहे की आत्ता ती घरी नाही आहे आणि मी तिचं कौतुक करते. घरी नाही आहे म्हणून, आणि घरी असल्यावर ना मी कधीच तिचं कौतुक करत नाही. माझी मुलगी खरंच खूप गोड आहे. मला तिला खूप छान आहे. ती खूप भारी आहे. तुम्ही बघतच असणार व्हिडिओमध्ये, आणि हळूहळू जसे मी व्हिडिओ काढणार ना तर तुम्ही लिटरली तिला बघणार. ती खरंच खूप छान बोलते वगैरे. तुम्ही स्वतः बघून घेणार.
बस एवढंच बोलायचं होतं. तर आजचा स्कूलला तर आता ती गेली आहे, तिचा क्लास स्टार्ट पण झाला असेल, फर्स्ट पिरियड वगैरे. आज टिफिनला तिला टिफिन नव्हता, हाफ डे होता, तर तिला फक्त एक जॅम चपाती दिली आहे आणि ते पण तिला आज रिसेस नाही आहे, पण तरी तिला एक चपाती दिली. म्हटलं चल भूक लागली तर खाऊन घेशील. तर असंच, कारण माझी आई बोलते भूक नसावी पण शिदोरी असावी, म्हणून मी नेहमी तिला खाण्यापिण्याच्या गोष्टी देतच राहते सोबत, की नको कुणाचं तोंड बघायला आपल्या पोरांनी. मला तर नाही आवडत, तर म्हणून मी तिला नेहमी पॅक करून देतेच काही ना काही. तर ठीक आहे. मग एक तर आता आद्विका झोपलेली आहे, आता मी माझे बाकीचे उरलेले काम करून घेते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, आणि मला थोडासा वेळ 3, 4, 8, 10 मिनटाचा वेळ देण्यासाठी थँक्स. आणि आता आलेच आहेत तर सबस्क्राईब केल्या बिगर जा नको. तर आज असंच आपण भेटू छोट्या मोठ्या व्हिडिओसाठी. आणि माझा प्रयत्न हेच राहील की नेहमी मी तुम्हाला रॉ व्हिडिओज देऊ, कारण की म्हणजे असं पहिली गोष्ट तर मला जास्त एडिटिंग येत नाही, आणि मला असं वाटते की आता मी व्हिडिओ शूट करतच आहे, तर मी जे आहे ते दाखवलेलं बरं. तर कधी तुम्हाला माझा राग पण बघायला भेटेल, कधी म्हणजे एकदम जोरात बोलणं, माझा वॉईस खूप लाऊड आहे, जोरात बोलणं बघायला भेटणार, किंवा जेही आहे माझा जो नेचर आहे तो ॲट प्रेझेंट माझे एक्सप्रेशन वगैरे जे पण आहे ते खूप इन्स्टंट असतात, की आता लाऊड रिॲक्शन पण निघणार की असं काय, म्हणजे मी आहे तशी. तर जे आहे मी तेच दाखवेन तुम्हाला, रॉ व्हिडिओज दाखवेन. तर तुम्ही माझे व्हिडिओज बघण्यासाठी थँक्स. आता आलेत तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, तुम्हाला आवडेल तर लाईक करा, फॉलो करा, आणि पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आता मी माझा व्लॉग इथं सेंड करते. बाय.